नमस्कार. चांगदेव 65 भाग 3 ओवी संख्या 8 ओवी 8 म्हणोनी अविद्या निमित्ते दृश्य दृष्टत्व ते मी नेणे आईते ऐसेची असे. ते मी नेणे आईते असेची असे. इथे श्री ज्ञानेश्वर महाराज श्री चांगदेवांना संबोधतात की केवळ आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळेच ही सर्व भेद प्रतीती संभव झाली आहे. वस्तुतः एकच अफूट चैतन्य तत्वच आहे, पण अज्ञानामुळे दृश्य म्हणजे यात रूप रस गंध नाद स्पर्श हे सर्व येतात. म्हणून अज्ञानामुळे दृश्य म्हणजे रूप रस गंध नाद स्पर्श हे आपल्याला आपणाहून वेगवेगळे असे वाटतात व त्यामुळे त्यांना भोगण्याकरता आपण इंद्रियांना आज्ञा देतो. पण रूपरस गंध नाद स्पर्श हे जसे जाणवतात तसेच शुद्ध स्वरूपात असतात. त्यात आपण आवड निवड हवे नको असे मिसळतो. वस्तुतः ते आपल्या शुद्ध स्वरूपातच असतात, पण हे भोगण्याकरता आहेत. हे इंद्रिय ज्ञान जसे आहे तसे जाणण्याकरता नाही असे जेव्हा समजण्यात येते तेव्हाच द्रष्टा निर्माण होतो व तो दृश्य म्हणजे अर्थात रूपरस गंध नाद यांना आपल्याहून वेगळे समजतो किंवा भोग्य वस्तू समजतो. पण चांगदेवा ज्याला इंद्रिय ज्ञान हे जसे आहे तसे म्हणजे आवड निवड रहित सुख दुःखातीत हर्ष विषाद रहित असे फक्त जाणवते असा द्रष्टा व दृश्य म्हणजे अर्थात रूपरस गंध नाद स्पर्श यांना जे जसे आहे तसे त्याचे ज्ञान आणि ज्यामुळे द्रष्टा व दृश्य यांचा संबंध शक्य झाला ते दर्शन हे तिघेही एकच अफूट अखंड चैतन्य आहे. द्रष्टा दृश्य दर्शन हे केवळ शब्दांचे बुडबुडे आहेत. ते अज्ञानी माणसाला म्हणजे ज्याला स्वस्वरूपाचे ज्ञान नाही त्यालाच खरे वाटतात. पण हे चांगदेवा हा त्यांचा भ्रम आहे. ही त्रिपुटी असत्य आहे. ही सत्य वाटते याचे एवढेच एक कारण आहे की चैतन्य प्रकाशामुळे ती त्रिपुटी प्रकाशित केली जात आहे. इतकेच. मूळ चैतन्याकडे लक्ष असले की ही त्रिपुटीची सत्ता संपुष्टात येते. म्हणून चांगदेवा ऐक अद्वैताची खूण एक द्रष्टा दृश्य दर्शन एक आम्हा लागी. ओवी क्रमांक 9. जेवी नाम मात्र लुगडे एरवी सूतचिते उघडे का माती मृदू भांडे जयापरी. जेवी नाम मात्र लुगडे एरवी सूतचिते उघडे का माती मृदू भांडे जयापरी. आपण लुगडे पाहतो
ते हाती घेतो. त्याचा रंग आणि पोत हा पण तपासतो. वस्तुतः आपल्या हाती काय असते? लुगडे की सूत? लुगडे हे दिसते, पण तेथे सूत असते. लुगडे हे दिसते, पण तेथे सूत हे असते. सुताकडे लक्ष दिल्यास लुगडे, त्याचा पोत, रंग हे सगळे बॅकग्राऊंडला जातात व लुगडे म्हणजे नक्की काय ते कळते. वस्तुतः लुगडे हाती असले तरी व आपण त्याकडे पाहत असलो तरी लुगडे हे नष्ट होत नाही. पण लुगडे हे लुगडे नाही, सूतच आहे. आता हे सूत आहे असे नक्की कळले की लुगडे लुगडे म्हणून वाटत नाही. ही ज्ञानदृष्टी आहे. यालाच संकेत दृष्टी म्हणतात. म्हणून आता हे सूतच आहे असे नक्की कळले की लुगडे लुगडे म्हणून वाटेल काय किंवा न वाटले काय? म्हणजे आता लुगडे लुगडे म्हणून वाटले काय किंवा न वाटले काय, काय फरक पडणार? लुगडे, त्याचा रंग, त्याचा पोत पाहण्यात जर आनंद वाटत असेल तर तो आनंद खुशाल घ्या, का न घ्यावा? पण सुताकडे मात्र लक्ष ठेवा म्हणजे झाले. ते फाटले, उसवले, रंगहीन कळकट झाले तरी लक्षात ठेवा हे सर्व म्हणजे केवळ सूतच आहे. माती व मातीचे भांडे यांना एकदम पाहता येते. यांच्यात क्रम नाही. प्रथम माती व मग भांडे किंवा प्रथम भांडे आणि मग माती असे संभवत नाही. भांडे पाहिले की माती पाहिलीच समजा आणि माती पाहिली की भांडी पाहिलेच समजा. मातीशिवाय आपण भांडे पाहूच शकत नाही व मातीच्या भांड्याशिवाय म्हणजे मातीच्या कुठल्याही आकाराशिवाय मग तो मातीचा पेंड का असेना आपण माती वेगळेपणाने पाहू शकत नाही. सुताचे लुगडे करा नका करू, मातीचा माठ करा नका करू. सूत किंवा माती आपल्या मूळ स्वरूपात जशीच्या तशी आहे. तसे चैतन्य तत्व जसेच्या तसे आपल्या स्वस्वरूपासारखेच आहे. जो मूळ तत्व जाणतो तो दुजेन काही मानतो. सर्वांतर्यामी पाहतो सदवस्तू. ओवी क्रमांक 10. तेवी द्रष्टा दृश्यवशे अतीत दृग्मात्र जे असे तेची द्रष्टा दृष्टमिशे केवळ होय. द्रष्टा दृश्य दर्शन यांना प्रकाशित करणारे चैतन्य तत्व हे स्वयंप्रकाशित आहे. द्रष्टा दृश्य दर्शन यांना प्रकाशित करणारे चैतन्य तत्व हे स्वयंप्रकाशित आहे. द्रष्टा दृश्य दर्शन यांना स्वतंत्र सत्ता नाही. ते चैतन्य तत्वाच्याच भरोशावर आहेत, म्हणजेच परप्रकाशित आहेत. ज्ञानी माणसाचे अशा स्वयंप्रकाशित चैतन्य तत्वाकडेच लक्ष असते. तो द्रष्टा दृश्य दर्शन अशा कोणत्याच गुंताड्यात अडकत नाही, पडत नाही. हे चैतन्य तत्व माझ्यातही आहे हे त्याने ओळखले असते. ते असते माझ्या असणेपणाच्या रूपाने. ज्याने आपले हे असे सर्वांना
प्रकाशित करणारे व कुणाकडूनही प्रकाशित न होणारे स्वस्वरूप जाणले की तो सर्वांतर्यामी राहतो, सदवस्तूच असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना म्हणतात, दृश्य द्रष्टा दर्शन हे तो शब्दांचे नर्तन, सत्य वाटे परी तू जाण असत्य ती. हे आपले असणेपणाचे जे ज्ञान आहे त्याला पुरावा लागत नाही, त्याचा कोणी साक्षी नसतो, कोणी ते सांगून आपल्याला होत नाही. म्हणजेच ती कल्पना नाही, ते काही मानणे नाही किंवा ते न मानणे नाही. आपले असणे पण हे स्वयंभू आहे. ओवी क्रमांक 11. अलंकार येणे नामे, अलंकार येणे नामे असे जे निखळ हेमे, हेमे म्हणजे सुवर्ण, अलंकार येणे नामे असे जे निखळ हेमे, नाना अवयव संभ्रमे अवयवची जेवी. अलंकार येणे नामे असे जे निखळ हेमे, नाना अवयव संभ्रमे अवयवची जेवी. आपण सोन्याचे विविध अलंकार घडवतो, पण सोन्याला आता विविध आकाराच्या अलंकारामुळे काही कमीपणा येत नाही किंवा अलंकार बनवल्या गेल्यामुळे काही त्या ठिकाणी अधिकपणा पण येत नाही. हे जसे आहे तसेच राहते. हात पाय नाक तोंड कान इत्यादी जरी वेगवेगळे अवयव असले तरी ते सर्व एकच अवयवीचे असतात. अवयव म्हणजेच अवयवी, अवयव म्हणजेच अवयवी. त्यांना वेगळे करताच येत नाही व वेगळे समजता पण येत नाही. अवयवी काय व अवयव काय एकाच चैतन्य तत्वाच्या सत्तेने नांदतात. त्यांच्यात भेद फक्त शब्दांचाच आहे, त्यांच्यात भेद फक्त शब्दांचाच आहे. तैसे या जगताचे झाले, तैसे या जगताचे झाले, ज्ञानची विश्वरूपा आले. तैसे या जगताचे झाले, ज्ञानची विश्वरूपा आले. चैतन्य येथ पसरले विश्व म्हणूनी, चैतन्य येथ पसरले विश्व म्हणूनी. ओवी क्रमांक 12. देवी शिवोनी पृथ्वीवरी, देवी शिवोनी पृथ्वीवरी, भासती पदार्थाचिया परी, प्रकाशे ते एकसरी संवित्ती हे. देवी शिवोनी पृथ्वीवरी, भासती पदार्थाचिया परी, प्रकाशे ते एकसरी संवित्ती हे. जेवढे काही चेतन अचेतन आहे त्या सर्वांना ते आहे असे प्रकाशित करणारे एकमेव चैतन्य तत्वच आहे. हेच चैतन्य तत्व स्वतःला पण प्रकाशित करणारे असल्यामुळे आपण आपल्याला प्रकाशित केले अशा प्रकारचे द्वैत तेथे नाही. म्हणूनच ते केवळ जाणीव मात्र आहे. म्हणजे तेथे स्वतःला जाणण्याची जाणीव पण नाही किंवा स्वतःला जाणत नाही अशी नेणीव ही पण नाही. यालाच वेदांतात संवित्ती असे म्हणतात. यालाच वेदांतात संवित्ती असे म्हणतात. तैसाची तो परमेश्वर, तैसाची तो परमेश्वर, ज्ञान स्वरूप खरोखर. तैसाची तो परमेश्वर, ज्ञान स्वरूप खरोखर. म्हणून कैसा जाणणार आपणासी आपण, म्हणून कैसा जाणणार आपणासी आपण. नमस्कार.